रांजळेकर फाउंडेशन मार्फत आपण जो ग्रामविकासाचा रांजळा पॅटर्न तयार केलेला आहे, तो पॅटर्न नेमका काय आम्हाला थोडक्यात सांगाल? आम्ही रांजळेकर विकास फाउंडेशन हा आम्हा सर्व रांजळेकरांनी मिळून एक समतेचा, सर्वांच्या आपुलकीने जिव्हाळ्यानं राहण्याचा आणि एक आपण सर्वजण जन्मापासून मरण्यापर्यंत या गावामध्येच राहणार आहोत. मग ज्या गावामध्ये आपण जन्मापासून मरणापर्यंत राहणार आहोत तर ते गाव हे शांततेनं, प्रेमानं, आनंदानं राहणारं एक शांततामय सहजीवनाचं आनंदी समृद्ध असं एक चांगलं मॉडेल व्हावं, ही आमची त्याच्यामागची प्रमुख भावना आहे. सर, आता या आम्ही रांजळेकर फाउंडेशन मार्फत आपण सध्या गावामध्ये कुठले कुठले उपक्रम राबवलेले आहेत? आम्ही सर्वांनी मिळून आतापर्यंत महत्त्वाचा म्हणजे भाग जो की सर्व गावकऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही गावामध्ये महत्त्वाचं की आमच्या गावाच्या ज्या गल्ल्या आहेत त्यांना आम्ही नावं दिली. ती बंधुतानगर, जिव्हाळीनगर, आपुलकीनगर अशी माणसानं जोडण्यासारखी नावं दिली. आम्ही गावामध्ये जी चांगली यशस्वी माणसं झालेली होती त्यांचा सत्कार एक त्यांचं शाबासकीची थाप देण्यासाठी बळीराजा महोत्सव आम्ही सुरू केला. त्यामध्ये आम्ही भरपूर जणाला आम्ही प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही आपला एकमेकांमध्ये संवाद वाढावा याच्यासाठी आमच्या डोक्यामध्ये असलं की आमच्या लोकांमध्ये जर संवाद वाढेलच, तो कधी वाढेल, जे आमच्या निर्जीव भिंती येतात त्या निर्जीव भिंती आमच्या बोलक्या होऊ लागल्या. त्याच्यामागची भावना अशी होती की रांजळ्याच्या निर्जीव भिंती सजीव होऊन बोलू लागल्या. या माध्यमातून सर्वांनी मिळून हे वेगवेगळ्या विचाराचे हे फलक तयार केले. आमच्या गावकऱ्यांनी बहुतांश जणांनी वाढदिवस आणि इतर गोष्टीसाठी शाळेमध्ये भरपूर योगदान दिलं आणि सर्वांच्या प्रयत्नातून आज आपली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका एक महत्त्वाचा माइलस्टोन आमच्या गावामध्ये होत आहे. खूप छान सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली जाती अंताची लढाई आपण सुरू केलेली आहे. शैक्षणिक आणि सामाजिक उठाव या माध्यमातून आपलं रांजळा गाव निश्चितच एक आदर्श गाव होत आहे. आता आपल्या अभ्यासिकेच्या उपक्रमाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा सर. सर, आमची एक भावना आहे की जे आजकाल गावखेड्यामध्ये कुठेही किती श्रीमंत असो की गरीब असो, त्या शेतकऱ्याच्या मुलामध्ये घरी काही शेतीचे कामं असतात, त्याला घरी काहीतरी टी व्ही असतो, डिस्टर्ब होणाऱ्या भरपूर गोष्टी असतात. त्यामुळे त्या मुलांना स्वतंत्र एक चांगली अभ्यासाची एक ठिकाण असावं, त्याला सर्व सोयीसुविधा असाव्या, त्याची चांगली खुर्ची असावी, कंपार्टमेंट असावं, तिथं चांगली लाईट असावे, फॅन असावेत आणि शक्य झालं तर एअर कंडिशन ती अभ्यासिका असावी. या माध्यमातून आम्ही सुरुवातीला सर्व गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत रांजळा यांच्या पुढाकारातून आमच्या गावामध्ये आज डॉक्टर हेमंत पाटील साहेब जे खासदार आहेत त्यांच्या निधीतून हे आम्ही इथे एक मोठा हॉल बांधलेला आहे आणि त्यामध्ये गावकऱ्यांनी काही जणांनी योगदान दिलं आणि आमची एक मुलीसाठीची स्वतंत्र अशी वातानुकूलित अभ्यासिका जी पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर यासारख्या मोठ्या सिटीमध्ये पैसे देऊन घ्यावं लागेल अशी अभ्यासिका आमच्या गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत आणि सर्वांच्या पुढाकारातून झालेली आहे. इतक्या सुंदर उपक्रमाबद्दल आपल्या आम्ही रांजळेकर बंधू भगिनींचं आम्ही मनापासून स्वागत करतो. भविष्यात आपल्या याच्या आम्ही रांजळेकर फाउंडेशनच्या वतीनं आपल्या काय काय योजना आहेत? आम्हाला खरं तर पाहिलं तर आता भरपूर काही काम करायचं. महत्त्वाचं म्हणजे आमचं म्हणणं आहे की माणूस जो असतो मुळात तो चांगला असतो. चांगल्या माणसाच्या वृत्ती ही चांगली असते, फक्त त्यातल्या चांगुलपणाला पुढं आणणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. या चांगुलपणाच्या माध्यमातून सर्वप्रथम आता एक मुलांची अभ्यासिका आम्हाला सुरू करायची आहे. संविधान भवन त्यामध्ये निर्माण करायचं आहे. तरुण मुलांसाठी व्यायामशाळा करायची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी भरपूर काही वेगवेगळ्या त्यांची आर्थिक उन्नती व्हावी याच्यासाठी काम करायचं आहे. जे महापुरुषांचे आणि सर्वांचे जे चांगले विचार आहेत ते विचार लोकांमध्ये मिसळण्यासाठी आणखी पुढाकार कसा घेतील यासाठी करायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, आमच्या गावासाठी शाळेसाठी जागा नाही आणि ती जागा आमचे बंधू वामनराव सोनवणे यांनी जागा आता 10 गुंठे देऊ केलेली आहे. वामनदादा सोनवणे यांनी 10 गुंठे जागा देऊ केली. आमचे गावकऱ्यांनी इतर 10 गुंठे जागा त्यांच्याकडून विकत घेणार आहेत. अशी मिळून आमची 20 गुंठे जागा होईल आणि त्या जागेमध्ये वाबळेवाडीसारखी जी देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा, तशी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत की आमची शाळा ही या मुलांसाठी अतिशय उच्च लेवलची होईल आणि इथून आमचे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतील. तुमचा हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. सबका मंगल होय रे अशी कामना आपण करत आहात. आपल्या उपक्रमासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय रांजळा. जय रांजळा. ओके.